पुण्यातल्या मोशीद इमारत दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू. घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गेलेल्या सुनेत्रा पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. सुनेत्रा पवारांसमोर नातेवाईकांचा संताप. मोशीतल्या विजय सपकाळनं मिळवला मृत्यूवर विजय. विजयची 11 तास सुरू होती मृत्यूशी झुंज. कोसळलेल्या इमारतीतून निघाला जिवंत. मोशीतील प्रकल्पात एएलपी कंपनीवर अनियमिततेचा आरोप. कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यामुळे ढीग वाढत जाऊन अपघात झाल्याचा संशय. सिद्धिविनायक मंदिरात घोटाळा झाल्याच्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आरोपांचं मंत्री भुजबळ यांच्याकडून खंडन. शरद पवार एनडीएमध्ये जाणार असल्याचा दावा मंत्री छगन भुजबळांनी फेटाळला. फडणवीस दिल्लीत गेल्यास चंद्रशेखर बावनकुळे बनणार मुख्यमंत्री. शिंदे कधीही मुख्यमंत्री बनणार नाही. खासदार संजय राऊतांच्या दाव्यानं चर्चांना उधाण. राम मंदिरातील दान चोरी प्रकरणावरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये जुंपली. जनतेनं शिक्षा केल्यानं राम रक्षा आठवल्याचा शिंदेंचा टोला. तर विश्वस्त कोणी नेमले आदित्य ठाकरेंचा सवाल. आम्हाला फक्त मनसेमध्येच पाठवायचं बाकी राहिलंय. वारंवार होणाऱ्या पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला. मुंबईच्या अंधेरीमध्ये टीसी आणि प्रवाशांमध्ये मराठी बोलण्यावरून वाद. टीसीनं प्रवाशाला स्टेशनवर डांबून ठेवल्याचा आरोप. मराठी एकीकरण समिती आक्रमक. व्हिएतनामच्या फुकोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली. 15 जणांचा मृत्यू, काही जण जखमी. स्वागत. ब्रेकनंतर बघूयात. एक चर्चेतली बातमी अशी आहे की पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजवणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा कायनात धार यांच्यासोबत साखरपुडा होणार आहे. येत्या 29 जुलै रोजी पुण्यात हा साखरपुडा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. पवारांच्या घरात वाजणार सनई चौघडे. पार्थ अजित पवार लग्नबेडीत अडकणार. 29 जुलैला कायनात धार सोबत साखरपुडा. सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळेच्या विवाह सोहळ्यात पार्थ पवार यांच्यासोबत कायनात धार यांना सर्वांनीच पाहिलं होतं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह त्यांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली होती. आता त्यांच्या साखरपुड्याची तारीख निश्चित झाल्यानं या चर्चांवर शिक्कामोर्तब झालंय. याच कायनात धार यांच्यासोबत पार्थ पवार लग्नबंधनात अडकणार आहेत. 29 जुलैला पुण्यातील फार्म हाऊसवर या दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे. कायनात धार ही मूळची काश्मीरची आहे. दिल्लीत ती मॉडेलिंग करत असल्याचं सांगितलं जातं. कायनातचे संपूर्ण शिक्षण दिल्लीत झालंय. पवार कुटुंबाशी तिचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. याआधीही ती अनेकदा पार्थ पवार यांच्यासोबत काही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलीय. काहीच महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात या दोघांनी एकत्र दर्शन घेतलं होतं, ज्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. गेल्या काही वर्षांपासून पार्थ आणि कायनात धार यांची मैत्री होती. हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि अखेर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. केवळ आनंदाच्या प्रसंगातच नाही तर पवार कुटुंबाच्या कठीण काळातही कायनात त्यांच्यासोबत दिसलीय. अजित पवार यांच्या निधनानंतर कायनात धार बारामतीत पवार कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचली होती. इतकंच नव्हे तर मुंबईतील वरळी इथं आयोजित करण्यात आलेल्या शोकसभा आणि दशक्रिया विधीलाही तिनं हजेरी लावली होती. पार्थ पवारांसोबत अनेकदा दिसणं, पवार कुटुंबाच्या विविध कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणं, तसंच रेवती सुळेच्या विवाह सोहळ्यातील उपस्थितीमुळे कायनात धार राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय बनल्या होत्या. आता रेवती सुळे यांच्या विवाहानंतर अवघ्या काही दिवसातच पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या साखरपुड्याची तयारी सुरू झाल्यानं पवार कुटुंबात पुन्हा एकदा शुभ कार्याचं वातावरण निर्माण झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.
यानंतर बघूया, शरद पवार हे भाजप प्रणित एनडीएमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पवारांच्या पक्षातील काही खासदार एनडीए सोबत जाण्यासाठी आग्रही असल्याचं बोललं गेलं आणि त्यातच पवार आणि शिंदेच्या भेटीच्या चर्चेनं जोर धरला. तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार अस्वस्थ असल्याचा दावा केला होता. परिणामी शरद पवारांची राष्ट्रवादी फुटीच्या मार्गावर असल्याचं बोललं जात होतं. मात्र खासदार सुप्रिया सुळे आणि दादांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी त्या सर्व चर्चेचं खंडन केलंय. की पवार साहेब हे एनडीएमध्ये येतील, मला किंचित सुद्धा मला वाटत नाही की ते असं होऊ शकेल. एकच आहे की ते ज्या मीटिंगसाठी आले होते सीमा भागातील लढा जो सुरू आहे त्या संदर्भात, तर जवळचं ऑफिस कुठे बसायला की जिथे कार्यकर्ते किंवा आमदार भेटू शकतील म्हणून ते तिथे बसायला गेल्या, एवढाच त्याचा अर्थ आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे केंद्रात त्यांनी काम केलं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अस्वस्थ आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर हे बातम्या येत आहे. नाही, त्याच्या आधीपासून येत आहेत. आम्हाला तर तुम्ही सगळ्या पक्षांमध्ये पाठवलेलं आहे. आधी आमचा प्रवेश तुम्ही काँग्रेसमध्ये घेतला, नंतर तुम्ही आमचा प्रवेश शिवसेनेत घेतला, नंतर भारतीय जनता पक्षात केला, आता फक्त मनसेच राहिली आमची. म्हणजे दुर्दैव आहे की आमच्या पक्षामध्ये कोणीही एकही उलटं सुलटं स्टेटमेंट केलेलं नाही. ते दाखवावं. आमचा कुठला खासदार बाहेर बोललाय, आमदार बाहेर बोललाय किंवा पक्षातलं कोणी बोलले, कोणीही बाहेर बोललेलं नाही. पाहूयात पुढची बातमी. महाराष्ट्राचं चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली घाटामध्ये वीकेंडच्या निमित्तानं पर्यटकांची मोठी गर्दी झाली. अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि उंच डोंगरांवरून वाहणारे धबधबे अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं आंबोलीमध्ये दाखल झाले आहेत. त्याच्यामुळे प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येते. निसर्गरम्य वातावरण आणि पावसात भिजण्याचा आनंद पर्यटक लुटतायत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर, बेळगाव आणि गोव्यातून अनेक पर्यटक आंबोलीमध्ये पोहोचले. पर्यटन स्थळ त्यामुळे गजबजून गेलंय. आंबोली घाटातली ही दृश्य आपण बघू शकतोय. वरून कोसळणारे हे धबधबे आणि तिथं उभे पर्यटक मोठ्या संख्येने आपल्याला दिसून येत आहेत. वर्षविहाराचा आनंद लुटताना हे सर्वजण दिसत आहेत आणि त्यामुळं आंबोली घाट गजबजून गेलाय. यानंतर बातमी आहे शेतकऱ्यांची. अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीन बोगस निघाल्याची बातमी समोर आली होती. बियाणे शेतकऱ्यांना आता विक्री केल्यानं शेतकऱ्यांना ते बियाणं त्यांनी पेरलेलं होतं, बोगस बियाणे विक्री करण्यात आली होती शेतकऱ्यांना आणि तेच बियाणं पेरलं. मात्र 10 ते 12 दिवसानंतर सुद्धा ते उगवलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. अमरावती जिल्ह्यातील खारतेळगाव इथं शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या दुबार पेरणीला सुरुवात केली आणि अन्य शेतकऱ्यांनाही दुबार पेरणीशिवाय आता दुसरा पर्याय राहिलेला नाहीये. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या 5 जिल्ह्यांमध्ये 2300च्या वर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जी सोयाबीनची पेरणी झाली आहे, जे बियाणं त्यांना त्यासाठी मिळालं होतं ते बोगस होतं अशी तक्रार या 2300 पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी केलेली आहे.